महाराजांना साधू कोण ठरवलं? गाव येड म्हणलं, सगळं गाव येड म्हणलं. कोणी बरं म्हणणे, पण तुकाराम महाराजांना साधू म्हणून सेवा केली, नवरा म्हणून सेवा केली नाही, साधू म्हणून सेवा केली. म्हणून 5 प्राण त्याच्यावर समर्पित केली होती. वरून शिवा द्यायची, पण अंतःकरणानं प्रेम करायची. मला सांगा, चैत्र महिन्यामध्ये एवढा उन्हाळा, त्या दिवशी तशा काळात पायाला चपल्या नाहीत. 1.5 कोस आहे बरं का भंडाऱ्या डोंगर देवगाव, 1.5 कोस आहे. उन्हाळ्याचा दिवस, पायात चप्पल नाही, डोक्यावर टोपलं, मध्ये भाकरी, पाणी, दही, दूध काय असेल ते तेवढं घ्यायची. आणि महाराज, ते डोंगर आत्ता चांगला झालाय, पण त्या काळात कशी चालली असेल बिचारी, त्याला जीव घातल्याशी जेवत नव्हती. आपण नुसतं गावात घ्यायचं, खपून जाऊ दे, कुणाच्या तरी तर खाऊ दे, त्याला कोण नाही, त्याला कोण नाही म्हणते. हा होणार, राव हे बाया घेऊन काय ना काय येऊन, तसं नाही. त्यांना जेवल्याशिवाय जेवायची नाही. तेवढ्या डोंगरामध्ये तेवढं घरचं काम आवरून, लेकरं बाळाला आंघोळ्या घालून, जेवू घालून, त्याचं सगळं सामोजून करून पुन्हा त्या डोंगरात येऊन त्याला जीव घातल्यावर जेवायचे बरं का. आणि गंमत अशी झाली म्हणजे तेवढा मोठा डोंगर, उन्हाळा दिवस, कुठं पाणी येऊ, पाणी नाही, काही नाही. मग जिजाबाईचं एके दिवशी काय झालं, मग पाणी नेता नेता पाय निष्ठला आणि ते घागरच फुटून गेली. घागर कशाची होती? कापुराची. आता घागर फुटून गेल्याच्या नंतर तू बरं वाटलं, देवाला बरं झालं म्हणजे. लय ताप फुलाचा तुकाराम महाराजाचा. त्या माळावर घागर फुटल्यामुळं तिथे हिर काढले बघ, अजून पाणी. चमत्कार देवाचा. हिरा बघल्या का भंडाऱ्यावर? केवढ्या मोठ्या माळावर हिरा. कशाची हिरा आहे ते? तुकाराम जिजाबाईचा हंडा पडला, खापराची घागर, आणि ते पाणी तिथंच सांडून गेलं. सांडून गेलं म्हणजे का वाया गेलं नाही, तिथं कुंप तयार झाला आणि तिथून खाली झाडा लागला पाताळ गंगेचा. काय ताकद असेल जिजाबाईच्या पाण्यामध्ये? कारण का ती केलेली मेहनत होती, केलेली तपश्चर्या होती. तुकाराम महाराज भजन करून गेला असेल, पण हिनं सेवा करण्यामध्ये देव प्रसन्न केला होता. देव ऋणी झाला. म्हणून म्हणतात, सत्य पतिव्रते तुझा भाव, तुझा नवरा तुझाच देव. तुला काय कळते का म्हणतो असं? ती कसं आमच्या ह्याला काहीच कळणार बघ, आणि आमच्या ह्याला तर काहीच कळणार. फक्त येड्याने बस फिरत राहते. मी एक सांगतो ना, आपण काय करावं, कधी निवड बसायचं. तर महाराज म्हणू लागले, काय म्हणतात ऐका. चार घटका लोटता रात्र, आळूची येतो देवळात, काळ्या पुढे नृत्य करीत आगवड काय सांगा. महाराज जिजाबाई म्हणू लागले, येते संध्याकाळी म्हणजे 6 वाजता अंधार पडला की, आणि कुठं जेवला की 2 घंटे झोपते म्हणजे लगेच 2 वाजता उठून जाते मुली इंद्रायणीला आंघोळीला. आंघोळीला गेला की लगेच आला, घरातली काय देवपूजा केल्या मुलीच्या देवळामध्ये, त्या काळ्याच्या समोर जाते. काय त्याचं ह्याचं झालंय की, आणि रोज बोलते म्हणजे 4 वाजतापासून 6 वाजेपर्यंत. तसं करावं म्हणजे येडं होऊन गेलं ह्यानं. आता तसं झालं तर मारतीलच म्हणते, नक्की मारतात. तेवढं केल्यावर कशाला ठेवतात? राम महाराज ढोरं वळाले बरी आहे ना, ढोरं एक दिवस जाऊन मग बघावं. हा बापू, केल्याशिवाय काही नाही रे दादा. जिजाबाई म्हणू लागले, यानं कुठं 2 घंटे झोपते की 4 घंटे, आणि उगून बोंबलत फिरते. 4 वाजता त्याच्या दारा जाऊन आपटू आपटू नाचू नाचू भजन. काय करा, अशी परिस्थिती झाली. जिजाबाई अजून काय म्हणतात बघा. प्राप्त काळी करून या स्नान, त्या मेल्याचे करतो पूजन, कोणते जन्मे घेतले नाम, पैशाची उसने बेडी तू. काय सांगा महाराज,
उठल्या रामपर्यापासून त्या मेल्याची पूजा करते म्हणले 3 वाजता उठून. मेल्याची म्हणले की मेल्या गेले तुझे मडे र मेल्या गेले तुझे मडे. जिजाबाई म्हणले तुझं मड गेलं रे वा. तुझं किती मला तळीतोस किती मजा त्यात म्हणलास. हा त्या मेल्याची रामपर्यापासून पूजा करते. काय ह्याचं पुण्या जन्माचं देणं आहे की ह्या जन्मात फिरून घेणार आहे म्हणजे जिजाबाई म्हणते. पण एकही दिवस त्याला सोडून घास खाली नाही बरं का. ते कोणतं असेल तोंडानं म्हणत होते पण अंतःकरणातून त्यानं जेवल्याशिवाय जेवायची नाही. 1 घंटा लेट झाला तर त्या वाट्यानं हुडकीत जायची. अशी कोण माऊली आहे हो? हा तिलाच म्हणतात जिजामाय. काय म्हणू लागले आहे का? जवळ गावात राहता जरे तरी ओली कोरडी देतो भाकरे. निर्धारा करुणे किती तरी ये निर्धारे उमजना. महाराज काय सांगाव जिजाबाई म्हणू लागली. मी 3 टायमाला जेवायला गेलो असतो म्हणजे जवळ कुठं बसला असता तर. आता जायला 1.5 कोस आहे महाराज. हा आता एवढं घरचं करून नुसतं पोरेला आंघोळ करण्याच्या आधी भाकरी उलटून नेऊन देऊन आलो असतो. अजून घरचं काम केलं असतो. अजून दुपारी गेलो असतो देऊन यायला. ह्याला 2 टाइम नाही 3 टाइम गेलो असतो पण जवळ तर कुठं खपतंय. ह्या भाड्यानं काय ह्याला येणं लावलंय. लांब घेऊन जाते म्हणजे तिथं काय बोंबलत बसते की कुठं भाड्या येते की त्याच्या समोर बसतात तिथं. म्हणून तर दूर चाला या लोकांना पटावलं. तिला कुठं माहित आहे खरंच हे दोघं बसत असेल. जेवढे दूर जाते म्हणतात ते काय त्रास ह्या दोघं. भाड्या पुण्या जन्माचा वैरी आहे की माझ्या पदरात आलाय आणि ह्याचा सत्यानाश म्हणजे ह्यानंच माझ्या नवऱ्याला येडे केलाय. असं कोण जिजाबाई म्हणू लागल्या. अहो जवळपास असलं तर मी जेवायला देत होतो पण तेवढ्या लांब कधी जाऊ मी. आता एवढं सावरून बाया माणसाचं काही आवडतंय का. हा एकच लेकरू राहावं त्याला 2 वाजेची बाई. त्याला आंघोळ वाढायचा आहे त्याला कैची करायचा म्हणून त्यालाच अर्ध काम लावतो. कोणाला नवऱ्याला. आणि ते बी येड वागून करत राहते. हो हा मग कसं करू आता. ह्यानं लढलं नाही. लढले म्हणले की ह्यानं घेऊन फिरते बिचार. हा तसं येता येतं ते घागर घेऊन या किनारा. आता पाणी सुटलंय इकडं स्वयंपाक करला नाही का मग हे पाणी कोण भरावं. मग तुम्ही करा मी पाणी भरतो. गपशीप भरते का नाही भरते की नाही भरते. असं नाही बघा भरावंच लागते. नाही भरावं सांगताय कुणाला. तसं जिजाबाई म्हणू लागली जवळ असतं तर मी कोणालाच गेले नसते. किती बऱ्या जाऊन आले असते. पण काय करावं ह्या भाड्याचं काय भाजून जाऊ दे. त्यानं कोण्या जन्माचा मला वैरी भेटलाय की माझ्या नवऱ्याला येडं केलाय. तेवढ्या लांब 1.5 कोस जाणं होतं का उन्हाळा दिवस तरी बी बिचारी जावं. अजून काय म्हणाले जिजाबाई ऐका. अशी तुझ्याची कांता आपल्या घरी करीत असे चिंता. हे चरित्र निर्धारे दाखवू. तुकाराम महाराज देवाच्या मनात आलं म्हणले आता या जिजाबाईला खरंच लय कष्ट लागलेले आहेत आणि हिनं माझ्या नावानं उभं रडत राहिलं. हे येड झाले मी काय करू त्याला. मी काय म्हणा लावका त्याला नाही पण हेच बोंबलत फिरते आणि त्यानं फिरलं पण माझ्या नावात सगळं गोपांडी ओझ आहे. त्याचं मळ भाजले ह्याचं बी भाजली. कोण्या जन्माचा वैरी असेल काय असेल मलाच त्रास आहे. आता कितीतरी शिवा खाऊन देऊ व्हायला. आता काय तर दुसरंच काहीतरी करावं लागेल. एक तर भंडाऱ्या डोंगर अलीकडे आणावं लागेल नाही तर तुकाराम महाराजालाच काहीतरी करावं लागेल. ते विचार करायला काय करायचं आहे का बरं. म्हणून चक्रपाने कौतुक केले ते दिले. एक भाकर भोपळाभर पाने आवली घेऊन जात होते. काय करावं महाराज घागर फुटून घेतली पहिलं. मग आता काय करावं पाणी कशात न्यावं तर पहिल्याचे घागरी कोणत्या होत्या भोपळ्याचं. एवढा भोपळा कापला इतका लांब त्याच्यात पाणी भरलं दावा बांधलं. आम्ही भाग्याचे आम्हा तांबे भोपळ्याचे. तुकाराम महाराज म्हणे आम्ही आणि ती तांब्यानं पाणी कशाच्या पिकवत्या जिजाबाई कशात पाणी ते बघूनच अभंगात टाकले.
जिजाबाईचं भोपळा बघली पाणी आणलेलं त्याच तांब्यानं पाणी पिले आणि तुकाराम महाराज ते पाणी पितले होते. आम्ही भाग्याचे आम्हा तांबे भोपळ्याचे पाणी पिते आम्हा तांबे. असं लिहिले हो तुकाराम महाराजांचं चरित्र का बसून ध्यान करून लिहिले का? जे दिसेल तसं लिहितच राहिले, तसंच लिहिले ते तसंच होऊन गेले. मग भोपळा घेतली डोक्यावर टोपलं घेतली पाणी घेऊन निघाल्यावर काय झालं बरं? उष्ण तीव्र झाले थोर दिवस आला तो प्रारंभ तो कौतुक करे चारंग धर ऐका सादर भाविक हो. महाराजला जायला 2 वाजले मग सगळं आवरून आणि 1.5 कोस भोय चालायची. मग खेळावं ना माहिती भंडाऱ्या डोंगर का जवळ आहे का? बरं नीट तर मुखड नीट तर आहे आणि हे वाकडं तिकडं उचलायचं. मला तर वाटतं खैर घेऊन दिला होता हा इतकं लांब आणि ते वाकडं तिकडं उभा माल चढायचा. 2 वाजले वरून फिरवून आता देवाने त्याची योगमाया रचवली. काय केलं बरं देवानं? पंचक्रमिता साचार आवडची काठी डोंगरावर म्हणे आता किती उरले सुर उष्ण तीव्र लागत असे. अहो महाराज असं डोसक्यावर घेतली की अशी उडी बघायची. अजून बरंच लांब आहे माय म्हणे. अजून पुढं चालली की अजून वर बघायची. ते काय सरळ दिसत होतं काय? वरी होतं. अजून बरंच लांब आहे म्हणायची चलत राहायची. मग तेवढ्यामध्ये काय झालं बरं? पाय पाय नशेचे पाहे खरे हृदयचे समय हे का साईच होत हृदय तो विग्रह आणि कहे वडविले. काय सांगा महाराज पायात पायचं नाही. माळाचा रस्ता खडे टोचू लागले आणि ते खडे कसे होते म्हणतात ओळाले चटचट ओढ यायसारखे. जीव कासावी सोलाला पोटात आण नाही. जेवायचं तर कुठं आहे बरं? तिला कोण भांडालतं का जेवण म्हणून? आताच्या बायामध्ये 3.5 खाऊन अजून 4थ्याला हात लावते आणि बसलं तर कसं बसते जेवायला माहित आहे काय? पक्क तकवा लावून असं तर आधार बसाय ना बायाला. नाही तर असं तांब्याला म्हणजे हे आधारच राहत त्याच्यावर. तांब्यावर हो अवघड होऊ नये म्हणून इकडून तांब्याला लावले. हा इथं तांब्या लावले की अवघड आहे ना. किती वाढल बस आता 3 का होईना 4 का होईना तेवढं गोडचं कोणा उठायचं नाही. आता जिजाबाईचा जीव कासावी सोनाला वरून लागला खाली पाय पोळाल्यात आणि वर बघायचे. अजून पकडला अजून पकडला. तेवढ्यामध्ये काय झालं? देवाची लीला बघा आता वेगळीच आहे. देव काय करतील ऐकायचे. करवंदीचा फाटा थोर मध्येच होता वाटेवर पाया पडता चितळ्यावर फुटोने साचार वरे आला. महाराज करवंद्याचा फाटा बघल्या का? करवंद्याचा काटा इतका लांब राहतो. करवंद इतका लांब काटा आणि वाटात पडलेला होता आणि ती वरी बघायला गेली डोंगर किती लांब आहे म्हणून. खाली काय दिसते आता? असं वरी बघायला गेले बरोबर पायात घुसला काटा तर वरीच निघाला महाराज जिजाबाईच्या. आता केवढा काटा काढाय बी येईना. डोंगराचा रस्ता उतराव कसं खाली कसं धुवाव. घसरलं तर रोटी बी जाईल पाणी बी सांडून जाईल आणि आता ती रोटी कोण आणेल मग पाणी कोण आणेल कधी जाऊ? प्रश्न पडला जिजाबाईला. काय करते ऐका बरं. येणे का साईचं होणे तयक्षणे गुरुच्या यवने पडले धरणे भोपळ्यावर पाणी होते येऊन सांडिले. काय सांगा महाराज तेवढ्यामध्ये तिने तशीच धरून राहिली. विजा वरून पोटात काही नाही पण अशीच चक्कर आली तिला आणि तशीच भोईला पडली. ते भोपळ्याचं होतं ते गेलं सांडून आणि ते का राहते का वरून पडल्यावर कुठून जाते? पाणी होतं ते सांडून गेलं. रोटी बाजूला ते एककड पडलं आणि जिजाबाई बेशुद्ध पडल्या भोईला. पडल्याच्या नंतर माझा प्रभू काय करतो ऐका बरं. मित्र उघडोनी पाहतसे पाय तो त्यातून रुधिर वाहत आहे म्हणे आता करावे काय म्हणून पाय मोकलीत. काय सांगा महाराज पारापराला सुशी आली आणि पायाकडे बघते तर काटा
वर आला आणि त्याच्यामधून रक्त वाहू लागलं. आता हातानं काढा गेलो तेवढा काटा हातानं निघते होय. हा आरपार वर गेलाय आणि पक्का मोळ्या सरकाराची मास करून द्यायचा काटा. हा मग काय झालं? जन्म जन्मांतरीचे होते वैर तेची सागरे साचार पाठी बैसला दावेदार झाले मरमर संसारी. काय सांगा महाराज, एवढा राग आला जिजाबाईला, भडकली देवावर. खड्या म्हणले किती जन्माचा दावेदार होता की ह्या डोंगरावर आणून ठेवला. हा काय करू, काटा पायात मला काढायला या जंगलात कोण आहे आणि माझा मला किती दूर आहे, त्याला तर काय ऐकू जाणार आहे. त्याला जवळ जाऊन हालेलं तर ऐकू येईना आणि तू काय ऐकू गेले. काय कथा झाली तेव्हा. जिजाबाई मनातल्या मनात तळमळ करू लागल्या. काय झालं बरं? माझ्यासाठी बांधणे म्हणे फुकटाचे झाला शिरधने दूर पैसू तू चालणे एकांत स्थाने पर्वती. काय सांगा म्हणजे नुसत्या काळात मुनी माझ्या गळ्यात बांधलाय आणि मला धनी झालाय. काय बांधलाय? नुसत्या काळ्या मनीनं बांधून गेला मुली. आणि काय करू मुली त्याला? दूर डोंगरावर जाऊन भजन करीत बसते आणि त्याच्याकडे जाऊ ना आम्ही धनी होय म्हणते. सगळी त्या सगळी मड जाऊ देशी म्हणजे इथं पायात आग पडली. काय तुला महाराज जिजाबाई शिवाला देऊ लागले. राग येतो माणसाला काय बी झालं तर. हा एवढ्या उन्हामध्ये दिवसाचे 2 वाजल्यात तर डोंगर वाजवलेला आहे. पोटात अन्न नाही बरं, जेवण तर गेली अशी 2-3 भाकरी खाऊन तर काय वाटत नव्हतं. असं झालं. आणि मग काय म्हणते ऐका बरं. आय तारेची करुण्यारुदन काटा पाहत जे उत्तन परितो सर्वताना निघेची जाण म्हणे उपाय कोण करू आता. अहो महाराज, ते काय काटा निघायला गेला होता काय? हा बक्कळ प्रयत्न केली जिजाबाई काटा काढायचा, पण काटा निघणार नव्हता. ते काटा निघते. अहो आपण कधी कधी मोडलेला काटा दातानं उपसत गेल्या तोंडात दाता धरून उपसायचा काटा एवढा निघते काटे. दाताला निघत नव्हता, धरलं की खुडून जाते. कसं काढत्या कसं? मग जिजाबाई काय म्हणू लागली आहे का? माझ्या प्राप्तनाची विचित्र गते आविधी रे संचिते ते ना तुझे कल्पांती म्हणून विपरीत भोगितशी. काय म्हणू लागली जिजाबाई? माझ्या नशिबात ब्रह्मदेवाने कसं लिवलं की विधीनं काय लिवलं असं. आता ते खुशाल भोगा म्हणून महाराज सुद्धा म्हणतात कौतुक तूप आहे संचिताचे. काय पा आपलं कौतुक पावावं बरं का. आपल्याला जेवढं दुःख होईल ना तेवढं आनंदानं दुःख भोगावं. दुःखावर दुःखी होणे. कारण का त्याची मर्जी आहे. ठेविले आनंद ते म्हणतो एकीकडं आणि एकीकडं दुसरंच. इथं पोथी सांगावं, इथं कीर्तन सांगावं आणि घरात काय तर व्हावं. काय करू एवढ्या रात्रंदिवस पूजा करून? मला काय बरं केले? हा म्हणजे काय बरं केले असं म्हणणार आहे का? पोथी आहे की भक्ती आहे? जिजाबाई म्हणू लागले आता एवढं बी जरी झालं की नाही, आता काय करावं? त्या ब्रह्मदेवानं माझ्या नशिबातच लिहिलं असेल, आता खुशाल भोग भोगावं असं जिजाबाई म्हणू लागल्या. बहुत खर्च करून धन पित्याने केले थोर नगर बरं. पित्याच्या पदरी बांधले जाण शेवटी भक्तजन निवडली. अहो काय सांगा महाराज. आणि खरंच त्या काळामध्ये लई संपत्ती होती, जागिरी होती. तुकाराम महाराजाच्या घरी 65 लाखाची जागिरी होती त्या काळात. आणि त्याच्या घरी मुलगी द्यायची म्हणली का साध्याच्या घरची मुलगी असेल का? हा काय करा म्हणली माझ्या बापाने एवढा मोठा हुंडा दिला, एवढं मोठं लग्न केलं, तर एवढ्या या हळूपाळू म्हणत घ्यात पहिले लोक. हळूपाळू म्हणजे काय की काय नाही म्हणतात बरं का. एवढ्या हळूपाळू मध्ये कोणी नाही म्हणजे एवढ्या एरियामध्ये म्हणायचं की काम आहे म्हणजे एवढ्या हळूपाळू मध्ये. हळूपाळू मलाही माहित नाही पण आता ऐकलं असं शास्त्रातलं. पण लोकही म्हणतात तो हळूपाळू. पहिल्याचे लोकही म्हणतात हळूपाळू हळूपाळू का व्हायची, पण मला याच्यात भेटलं म्हणून मी म्हणला.
हळूपळू म्हणजे एवढ्या एरियामध्ये म्हणजे या जगात कोणी नव्हतं. एवढा मोठा साधक, मोठी भक्ती होती, एवढा मोठा श्रीमंत होता आणि याच्या आजूबाजूला पुणे जिल्ह्यामध्ये या विभागामध्ये असा श्रीमंत कोणी नव्हता. म्हणून माझ्या बापानं दिलं. पण हे काय दरिद्र निघाले म्हणजे याच्या पदरात माझी गाठ बांधली आणि हे निवडले साधू निवडले. साधू राहते काय बोंबलत चालेल नाही म्हणाल्यावर काय त्याची फजिती आहे. नुसत्या काळ्या दोऱ्यानंच फजिती आहे. हा, काळ्या मणी बांधले. काळ्या मणी कळले का तुम्हाला? कोणत्या मणी? तेवढ्या मणींनी तेवढ्या दूर नेलंय. पण आता बायाच्या गळ्यात काळ्या मणी आहेत का बघा, काय काय आहेत का? म्हणून महाराज म्हणले कंठी धरीला कृष्ण मणी अवघा जनी प्रकाश. कंठी धरीला कृष्ण मणी. क्रून धातू काळा आहे बरं का, आणि ते काळा मणी गळ्यात बांधलेला आहे. आणि गळ्यात बांधल्याच्या नंतर कुठं कंठात बांधलेला आहे. कंठात बांधल्यामुळं त्याने काय झाला आता त्याचा काळा मणी हे पतीचं प्रतीक आहे. तसं ब्रह्माचं प्रतीक आहे. म्हणून कंठी धरीला कृष्ण मणी. मणी कृष्ण काळा कंठात धारण केला म्हणून काळा मणी बाईच्या गळ्यात असावं बरं का. आता काय गळ्यात आहे महाराज त्याचे निघाले कोण होय की काय नाही कळणार. होय हो, आता सिटीमध्ये जावा तुम्ही, बाहेरच्या गळ्यात काळा मणी दिसणार, खेडेगावातच दिसते. हातात काळा दोरा, एका हातात दोरा, एका हातात घडी बरं का. आणि कोणते बांधले सदा महायात्रेशी नेले मजा. एकूण उभे टाके सदर केलेला संसारी. काय सांगा म्हणले आता ह्याच कशी वाट होईल. माझ्या संसाराचं दिवा झाली मुले. यात्रेला म्हणून नेलं आणि पंढरपूरला नेलं बघा. तिकडं नेलं आणि मला माळ घालून आणलं म्हणजे आणलं तर आणलं गुन्हा रावला का म्हणजे चालेल बोंबलं तिकडं काय करू ह्या नशिबाची कथा आठवण करून रडलाली त्या डोंगरावर. कोण समजायला राहू दे त्यामध्ये कारण लागले म्हणा. आता कोण आहे तिथं रडायला समजायला तरी कोण आहे हो. 2 वाजल्यात दुपार ऊन चमकूल आले. किर्र डोंगरात शिव म्हणतात, चिमणी नाही काव म्हणता. पहिले कथा सांगत गेला तो पहिले शिलो एवढा रोण्या डोंगर. काय त्या डोंगरात काय नाही, शिव म्हणता चिमणी नाही आणि काव म्हणता कावळा नाही. गोष्टी पण का पहिल्याच्या म्हणजे त्या डोंगरात कोणीच नाही म्हणायचं. डोंगरात कसं कोणी राहिलं उगं म्हणायचं राहते. शिव म्हणता चिमण्या का डोंगरात राहतात, गावात राहतात आहे की. आणि काव म्हणता कावळा नाही चिमणी नाही असा सुन पडलेला डोंगर. आणि त्या डोंगरामध्ये जिजाबाई आठवण करून आली. काय म्हणते आहे का अजून. बहुत द्रव्य खर्चो निदान माझी तुळा केली त्याने. येथे पोट भरे न मिळे छान गेले पुण्य ते वाया. काय करावं महाराज. एवढं मोठं दरवे देऊन, एवढी संपत्ती देऊन, एवढा हुंडा देऊन माझ्या बापाने लग्न केलं. काय सांगाव. माझ्या बापाच्या घरी किती श्रीमंती होती. मी काय काय खाल्लेलं माहित आहे. काय काय आताही बाया म्हणतात माझ्या बापाच्या घरी नुसतं लोणी खाल्लं. होय हो, काय काय बाया ऐकत नुसते लोण्याचे गोळेच खात गेल्या मुली आहे लहानपणी बापाच्या घरी. इथं काय म्हणजे कन्या बी मिळणार. तुझं प्रारब्ध तसं असतं तर तुला कन्या बी मिळणार, पाणी बी मिळायला लागते. कारण का हे विलयानंते प्रारब्धाची गती आहे महाराज. म्हणू लागले माझ्या बापाच्या घरी एवढं होतं पण भिकाऱ्याच्या पदरात बांधले पदरी भिकाऱ्याच्या. माझ्या आई बापे बरे नाही केले पदरे बांधले भिकाऱ्याच्या. भिकाऱ्याच्या पदरात बांधलं आणि एवढा माझा त्रास होऊ लागला. म्हणून त्या डोंगरावर आठवण करू लागली बरं का. पायात काटा तसाच आहे. कोण काढे काय म्हणाले. ऐशारची ते राणे आवडले शोक कैसे म्हणे. प्रेमवाने म्हणून बोलती व बोलणे
म्हणे वरी धावणे येईन तू. काय म्हणू लागली बघा. एवढं शिवा देऊ लागली, पण कधी तर देवाचं नाव घेईल वाटलं देवाला. पण तिच्या मनात वाटलं ह्या भाड्याचं नाव घेतो तर धावती तोड दाखवायला मला. ह्याचं कशाला काळ, त्याचं कशाला नाव घेऊ, त्याचं तोंड बघून म्हणूनच मी त्याचं नाव घ्यायला गेला. म्हणजे नाही व नक्कर नाव घेतलं तर भाड्या धावत येईल म्हणजे माझ्यापर्यंत. त्याचं तोंड तिकडंच काळ होते म्हणले. माझ्या संसारात मोडलाय ते मोडलाय, अजून पायात बी मोडलाय म्हणजे. कुठं मोडलाय? माझ्या संसारात तर मोडला, माझा संसार मोडून टाकला. तिकडं ग्राग हॅन्टर झाली, माझ्या पायात मोडलाय म्हणजे. आता कसं करू? आणि त्याचं नाव घेऊ का म्हणले त्या बेश्रमाचं. त्याला काय नाही बेश्रमा म्हणले धावत येते आता पळत. त्याचं नाव घेणं. अजून काय म्हणाली बघा. माझा तुमची रुक्मिणी बरं त्याजना कळो हाताच्या रंग. येते अकस्मात आला तर तरी होतील साचार मज लागे. त्याचा काही भरोसा नाही माय म्हणजे. भाड्याला इलच उडाय नक्कर म्हणजे अंतकरणातून जरी त्याचं नाव घेतलं येवा म्हणून नक्कीच येते म्हणजे. त्यानं माझा संसार वाटोळ केला, त्याचं तोंड बघून असं माझं ब्रीद आहे म्हणजे. त्याचं कशाला नाव घेऊ मनात म्हणाली. रडून जोरजोऱ्या त्या डोंगरामध्ये कोण समजणार आहे तिला. काय म्हणू लागली आहे का. देतो रात्र दिवस म्हणून काटा मोडला असे. मग तो वाटणे तयात तरी ना हो आयचे काय. जर चुकून माझ्या मनात आलं ना, रात्रंदिवस मला शिवाय देतीस म्हणून तुला काटा मोडला असं म्हणून जर त्यांना आला काटा काढतो तुझा म्हणून, त्याचं नको. त्याचं बी तिकडंच बघेल. त्याचं नाव घेणं आणि नाव घेणं म्हणजे जमते का. काय म्हणाले आहे का. आयुष्य काय घेतले धावा ते दुःखाचे आपल्या जीवे. बरी वैरी आयाचे ते न सांगावे तरीत जन्मावे या संसारे. बरं आहे का. आता काय म्हणाले. आपल्यावर किती बी संकट येऊ द्या पण वैऱ्याला कधी सांगायचं नाही. बघा तिचा वैरी कोण होता. देव. आताच्या काळात लोक काय म्हणतात म्हणजे काय बी संकट येऊ द्या, कितीही अवघड प्रसंग येऊ द्या, पण वैऱ्याला कधी बोलवायचं नाही, त्याला सांगायचं नाही असं शास्त्र सांगते. मग आपण काय करा, हे बी माझा वैरी आहे, ह्या वैऱ्याला तर आपण कशाला बोलायचं नाही असं जिजाबाईने ठरवलं म्हणतात. कुंडलिक वरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ. ओम श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. श्री गुरुभ्ये नमः. श्री गोपाल कृष्णाय नमः. प्रभु रामचंद्राय नमः. हरे श्री विषय वाटे गोमता हरिविंदा करीती लोक सोहटा. तरी माय बापा सिया पोटा व्यर्थ करंटा तो आला. काय सांगू लागले महाराज. काही लोकाला जिबीला काय आवडते हो, लोकाची निंदाच करायची आवडते. काही लोकाला दुसरा धंदाच गोड वाटत नाही, फक्त निंदाच लोकांची करावं हेच त्याला गोड वाटते. बाकीचं काही गोड वाटत नाही. तर असे निंदा करणारे त्या आईबापाला जन्माला येऊन करंट यायचे. उपध्वनी करंटा येणे अद्वैत वाठा. राम कृष्ण पैठा कैसा होय. त्याच्या जीवाला रामकृष्ण बोलायला बरं वाटत नाही. ते करंट्या लोकाला काय नुसती निंदाच करा वाटते, स्तुती म्हणून कुणाची करू वाटत नाही. तसं मला वाटत नाही म्हणजे याची स्तुती करावं, याची निंदा करावं. निंदा करताना ह्याचं नाव येऊ नये म्हणजे. स्तुती तर सोडून द्या, याची निंदा सुद्धा करणार म्हणजे ह्या भाड्याची. एवढा वांगळा आहे म्हणजे कोण जिजाबाई. चला वर्म सांपडले वरी याचे तया सिंगा यावे का कुणाचे. प्राणांत ओढवल्या निश्चिते शरण त्या प्रती न जावे. महाराज सांगू लागले, आपलं काय जर वर्म आपल्या वैऱ्याला भेटलं तर ते वर्म जर भेटलं म्हणून वैऱ्याला कधी शरण जाऊ नये. माझ्या काकृती आलाच की नाही म्हणते की नाही. आज तर येतील की नाही. काही गोष्ट त्याच्याकडे चूक झाली, त्याच्यात आपल्याला गेली, आज तर येशील की नाही माझ्याकडे. हा
अयो काय म्हणाले तसं माझं आता वर्म आहे आणि मी जर ह्याला शरण गेलो तर मला उद्याच म्हणेल भाडे आहे. एवढ्या दिवस ताणून राहिले शेवटी माझ्याकडे चालते नाही. त्याचं नाव घेणं म्हणजे माझ्यावर किती संकट येऊ दे त्या भाड्याचं कधी नाव घेणं म्हणजे कुणाचं देवाचं. त्या डोंगरामध्ये म्हणून राहिले काय म्हणते अजून ऐसा निश्चय करूया म्हणे आवले हात करुदे काटा न निघेची प्रयत्ने उपाय कोण करावा. काय करावं महाराज एवढा मोठा काटा मोडलेला आहे हे काटा निघायचा होय का माय काटा काढायचा काटा होय काटा निघायचा काटा नव्हे. मग हात लावती पाया लावती इकडून बघली तिकडून बघली ते काटा निघायचा काटा निघे ना. मग जिजाबाई एवढं मोठ्या मोठ्या रडू लागल्या आणि काय म्हणतात बरं हे जाणून वैकुंठ विहारी तुका म्हणे बैसला उपवासी डोंगरी हिची तो ऐसी झाली परी यात श्रीहरी पावला. काय म्हणू लागले महाराज जिजाबाईची फजिती झाली ठीक आहे पण माझा भक्त उपाशी आहे वरील. मग हिनं हिची परी अशी झाली हिला तर हाला आहे ना त्याला रोटी कोण देईल आणि तो कवा खाईल काही खरं नाही म्हणले. आता आपल्याला जावं लागेल. भूक कोणाला लागली मी कधी म्हणतो भूक भुकेली का तृप्ती भुकेली त्याचं उत्तर मला आज मिळाले. भूकेला माणूस जेवतो जेवण झाल्यावर काय होतो तृप्त होतो. मग आता तृप्तीला भूक लागली का भुकेला भूक लागली कोणाला भूक लागली भाव भुकेला हरी तुको बरायला भूक लागलेला आहे भूक माझ्या देवाला लागली. कोणाची भूक लागली तुको बरायची भूक लागली. कोण भुकेला आहे अरे जो या जगाला तृप्त करणारी जी तृप्ती त्याच्यापाशी आहे आणि त्या तृप्तीला भूक लागली. असं उत्तर आज भेटले मला. मी तुम्हाला कायम सांगत असतो कीर्तनात भूक भुकेली का तृप्ती भुकेली भुकेला भूक लागते का तृप्तीला भूक लागते. असा विश्वाचा मालक तो तृप्त करणार आहे. जेने पृथ्वी तृप्त केली कोणी ज्याने पृथ्वी तृप्त केली त्याची यशोदा भोजन घाली. जो तृप्त करणारा दास तृप्तीचा दाता तो तृप्त आहे आणि त्या तृप्तीला भूक लागली म्हणजे कळलं की नाही. आता तर कळलं की नाही. तृप्ती भुकेली का भूक भुकेली. भूक कोणाला लागली माझ्या तुकोबाला भूक लागली असेल तुकोबाला भूक लागली यालाच भूक लागली. त्यानं जेवल्याची ह्याला समाधान नाही म्हणून याला भूक नाही. यांनी काय केलं आता असं ह्या दोघांची वाट बघून जमणार नाही. हिने किती शिवा दिली तरी जमणार नाही. आता आपण याच्यातून काहीतरी मार्ग काढावा लागत. म्हणून तुकाराम महाराजांच्यासाठी देवाने काय रचिले बरं कथारस्थान सावळा सुकुमार राजे वनयन दिव्य पितांबर नेसला जाण मुकुट झळकती नाना रत्ने भास्करा त्रिगुणे आनिती. रे काय सांगावं महाराज भगवान परमात्मा पितांबरधारी मखडे कुंडले तळपती श्रवणी कंठी कौस्तुभमणी विराजित. आता दुसरं रूप घेतलंच नाही देवाने. हिच्या पुढे काय लबाडी करावं का लबाडबाई होय का लबाडी करून नाही. हिच्या पुढे दुसरं रूप घेऊन जमणार नाही म्हणले. बामणाचं नाही शेतकऱ्याचं नाही कोणाचं जमणार म्हणले. मग साक्षात पितांबर धारण केला. डोईवर टोपी आहे कंठ्यामध्ये माळ आहे आणि घवघवीत सावळं रूप घेऊन माझा परमात्मा आला. आल्याच्या नंतर काय म्हणतात बरं दिव्य कुंडली काणी तळपती गळ्यात शुभवय जगती पायी नुपुरे वांच्या वाजती द्रष्ट्यावती देखियाला. काय सांगा महाराज असा परमात्मा आला. तुकाराम महाराज एकदा त्याचे वर्णन करतात. पिवळा पितांबर कैसा गगनी झळकला गरुडावर बैसून माझा कैवारी आला.
पिवळा पितांबर कैसा गगनी झळकला, असा पितांबर लिहून कानामध्ये कुंडल चमचम चमकू लागल्यात. कौस्तुभ मणी धारण केलेला परमात्मा, कोटी सूर्याचा उदय झाला की काय, तुझे प्रकाशी कोटी चंद्र प्रकाश, तुझे निधळे कोटी चंद्र प्रकाश. कमल नयन हास्य वदन हासे, आलकारे कृष्णालकारे, घडियो 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 गुज बोलकारे. अशा प्रकारचा परमात्मा रूप धारण केला आणि साक्षात जिजाबाईला भेट देण्यासाठी नाही तर तिच्या पायातला काटा काढण्यासाठी देव स्वयं परब्रह्माचं रूप धारण करून आले. आणि तुकाराम महाराजाला अजून भेट दिली नाही बरं का. मंदिर बांधण्यासाठी त्या बामणाच्या स्वप्नात जाऊन सांगितलं, ज्याच्याकडे दाणे ठेवले होते की नाही 15 खंडी, त्याच्या स्वप्नात जाऊन सांगितलं की तू उद्या मंदिर बांध. बघा, पण तुकाराम महाराजाला सांगायला काय झालं, चांगलं नाही. इतक्या दिवस तुकाराम महाराज भजन केले नाही, त्याच्या स्वप्नात बी नाही, त्याला माहीत बी नाही. आणि जिजाबाई त्याला रोज शिव्या देते 3 वाऱ्या चटक्या मूर्ती. तिच्यासाठी साक्षात रूप धारण करून देवाला आता किती मार्जेपर्यंत पोहोचले. पण आता तुकाराम महाराज भुकेल व्याकुळ झाले. मी आधीच सांगू तुम्हाला, भूक भुकेले का तृप्ती भुकेले. भूक कोणाला लागली, तृप्तीला भूक लागली का भुकेला भूक लागली. खूप मजाचा विषय आहे, आपण कधीतरी याच्यावर चर्चा करू. पण आपल्याला पोती आहे. चला, आवली म्हणत कसे ते वेळा, हा काय येथे पातला मेला, प्रकार मला वेळा केला, ज्याचं नको म्हणता, गावात नको म्हणता सरपंच होतो मी येते की नाही, तशी कष्ट झाली मिली. ह्या भाड्याचं नाव घेतलं नाही येऊन म्हणून आखरी आलाच का. मला वाटलं की येते म्हणून, म्हणजे शंका आली होती मनात, शंका आली भाड्याची म्हणूनच आलाय. कधीतरी नाव घेऊन ये भाड्याचं, मग घेतलोच नाही कधी येऊ म्हणून, तरी आलाच आखरीला. येतच मला माहीतच होतं, आलाच का. बरं झालं. भाड्या माझ्या संसाराचं वाटोळ केला तर केला, सगळ्या माझ्या नवऱ्याला येड करून पुण्या डोंगरावर नेऊन फुलाची आता कशी वाढ झाली. आलाच का बिचाऱ्या. बरं झालं. काय म्हणाली, माझी अवस्था विपरीत, दे कोणी हात येईल यात, म्हणून मुख चंद्र पश्चिमेत केला त्वरित. आता काय करा महाराज. जिजाबाई म्हणू लागले, ह्या मेल्याचं तोंड बघणार म्हणजे आलाय माझ्या समोर म्हणजे. अरे याचं तोंड बघण्यासाठी जपी भंबम करणारे, याजसाठी जप याजसाठी तप, व्यासी हे ग्रंथ अमुक केली. योगियाच्या ध्यानी ध्याताना तुळशी, तो आम्हा पाशी मागे पुढे. महाराज 60 कोणी वारतून तपश्चर्या केली बरं का. कोणी चेने खाऊन, कोणी उरपाट्या टांगून, कोणी उघडा आहे तर कोणी बोडका आहे तर कोणी कोंबडं व्हायले. काय प्रकारचे केलेले जेव्हा त्यांच्या ध्यानात येणारा देव. आणि ज्याच्या पुढे आले तर तिनं तोंड वाकडं केलं. काय भाग्य असेल. जिजाबाई या भाड्यात कशाला तोंड बघावं म्हणली आणि गप पुन्हा डोळे लावले. बघा कसं इटाबाई म्हणली, कशाला वाय बघू माय म्हणले, आला असं खरंच या पोती. काय म्हणला ऐका, तुला नाटकीचा गणेश तिकडे हे काय साथ मुख दिस, अष्टदिशा भवते सुतवितस, परी नसे पोटे. अहो काय सांगा महाराज. जिजाबाई ह्या भाड्याचं तोंड का इकडं बघावं म्हणले की इकडं तोंड केली, तिकडे उभा राहिली, इकडे खपला का ह्या माय. काय पानसट असं पत्ता ह्याला लाजच नाही म्हणले. किती बेशरम असं, माणसाला बघून तर माणूस लाजते म्हणले. मी इकडं तोंड करत इकडे खपवलं कोण. हा अजून इकडे इकडे बघलं नाही. जिकडं पाहे तिकडे चतुर्भुज गोपाळ, लाजले गे माया आता कोणा वाळ. जिकडे पाहे तिकडे चतुर्भुज गोपाळ,
किंवा महाराज म्हणतात हरीची दासा हरिदा ही दिशा पावे जैसा जैसा हरी एक जिकडं गेलं तिकडं दिसलं. आता फिरून फिरून वैतागली रागानं जावा तर पायात काटायला ती कुठं ते जाते. आता काय म्हणलाली आहे का श्रोते सांगित होऊन चित्ते वत्यालागी प्रश्न करतील आवलीची नसता प्रेम भक्ती द्वेष निंदिती सर्वदा. अहो महाराज काय म्हणलाले बसलेली काही लोक मंडळी हे ऐकायला आहेत की नाही कोणचे डोळे लावून. होय हो जे डोळे लावून ऐकूला की नाही त्याला शंका आहे. ते असं डोळे उघडून चांगलं टवटवीत बघून ऐकल्यात की नाही त्याला केलं नाही प्रश्न. जे डोळे लावून झाकून झटके देवल्या त्याला विचारला. हा तर काय म्हणून विचारायला. अहो काय सांगा म्हणले जिजाबाई एवढं देवाला शिवा देती देव तिच्या मागं कसं जावं बरं. तुम्ही आम्ही बसलेले झोपणारे हो. हा शंका आली तिला अर्धवट ऐकली त्यामुळे शंका येत म्हणून पूर्ण ऐकावं लागतं तो शंका आहे. मग जिजाबाई अरे किती कोटी जन्म घेतला तर देव भेटणार नाही असा देव तिच्या समोर आलाय तिची सेवा करायला तर तिने तोंड इकडे केली. काय कमाल असेल बाबा. हा एवढी अडबंग बाई एवढी फटकळ बाई काय आल्यानं तोंडाला शिवाय देते त्याला. आणि हे कसं येडं असं देव बरं. रात्रंदिवस बोंब बोलायला त्याला देव भेटणार गेला आणि तिच्या मोरी आला तर मी तोंड वाकडं करते तरी तिच्या नादाला लागले. आता कसं करावं हे अवघडच प्रश्न आहे बघा. तुम्ही सांगा बरं महाराज असं कोण हे बसलेले ऐकायला जे सुरते मंडळ आहेत कोणते झटके मारायचे त्याला विचाराले काय म्हणते बघा. ऐसे असतात तिचं कारण देव का देव फळेची दर्शने आत्मसंशय वाटतो पूर्ण तरी निरसन करी का. महाराज सांगू लागले काय सांगा म्हणले एवढंच जिजाबाई ह्याला फुसपण करते. सरप निघाल्यावर सरप निघाला की असा फुस करते की नाही फुसकारी देते. इकडं गेली की असा झटका द्या फुस लक्ष पुन्हा इकडं थोडी फिरवायची लगेच तिकडं. त्याला काय हो जाईल तिथं देव आहे. आवड्या नागनाथामध्ये कसं झालं नामदेवाला जिकडं जाईल तिकडं देव होतं. हा जिकडं जाईल आता पाय पोटे ठेवू जेते तेथे महादेव. अवघे पृथ्वी लिंगाकार अवघा लिंगाचा विस्तार. पृथ्वी काय झाली लिंगाकार झाली. कोणाची भ्रांती काढण्यासाठी नामदेवाची. हिनं मुले डोस बघा 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 त्याला शंका झाली. बघा 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 डोळे डोळे काय भारी डोळे होले ते कसं होय म्हणून विचारल्यात होते ना मला. जिजाबाईला असं का होऊ लागले देव इतका काय येणं झाला म्हणून असं करावे. ते वाढीव डोळे बक्कळ ताराय बघू लागले ते आवडत नाही गेल्या गावायला जोडलाय त्याला. होय हो बक्कळ बघू आहे तर मी वाढून झालं बघू तुला तर तसंच कराय बक्कळ ताटून झाले पण ते आपला थांबच पडायचं. खद्यावर बसल्यावर सोडणं माहिती खद्यावर बसतात ते गाबर येऊन तिचे गाबर खंड्यावर येतात. कुणाचे झोपीचे झोपीचे गाबरू खंड्यावर आले की राहिला समजायचं गाबरू आलं बघा माई त्याचा फार भरला. खंड्यावर बसते त्यानं मग त्यानं खांद्यावर बसले घ्यायला गुंग येते ये माय आता झाली जागा आपल्याला. टाकीत जाऊन काही जागा धरतात बघा एसटीत तसं गाबरू येते त्याच्यावर खडखड टाकते. आता तू निवांत काय घाबरू नको आणि ह्यानं जाऊन टाकली जागा धरते म्हणजे खंड्यावर बसते. आलं हा ज्यानं आ केलं की ओळख हे गाबरू आलं नाही हिनं हाय वाटत अर्ध मग हे ना आलं की मग झटके द्यायचं हो द्या मग आता बंद. तसं महाराज म्हणू लागले जिजाबाईच्या फळ देव दर्शन देतो काय अवघड प्रश्न असेल बाबा मग तिथं बसलेले लोक काही चर्चा करू लागले म्हणतात. काय म्हणतात प्रश्न करतात बरं वार्ता पुराणी
वक्त्याला विचारल्याच्या नंतर वक्ता श्रोतेला सांगू लागला तिथं समाधान करण्यात. अरे बाबा तसं नाही म्हणले. देव कोणाला भेटला नाही. देव कोणाला भेटला नाही. निंदा करणाऱ्याला आधी भेटला म्हणजे. त्याचा उद्धार झाला बरे. रावण मर्जेपर्यंत विरोध केला. रावणाचा उद्धार झाला की नाही? झाला. जयद्रथाचा झाला. कोणाचा झाला नाही. किती लोकांचा झालं नाही. हिरण्यकशिपाचा स्वतःने उद्धार केला. अनेकाचा उद्धार करणारा माझा देव आहे. विरोध पक्षाचा आधी उद्धार करतो. हे तर आपल्याच पक्षातले आपल्याच घरचा. याला पैसे द्यायची गरज नाही. त्यानं उभं येऊन मतदान करून जाते. पण विरोध पक्षाच्याला किती जाऊ द्या. घराला 50,000 देऊ. 6 माणसं जाईल 50,000 म्हणजे घर जिंकून घ्यायचं राहते. घरच्याला काय द्यायचं. तसं जो विरोध भक्ती करतो त्याला आधी देव भेटतो. तसं जिजाबाईची विरोध भक्ती होती म्हणून देव तिला बळदर्शन द्यायला आले असं वक्ता सांगू लागला म्हणतात. भक्ती भावे पाहता साचार बरं द्वेष भावे लंका नगर आला बघा. रावणाचे स्रोतदान भासे. अहो महाराज काय सांगू लागले. रावणाला की नाही कशात राम दिसत होता. झोपताना राम आठव. खाण्यात राम, पिण्यात राम, सगळ्यात राम. त्याला मारणार होता म्हणून त्याला रामच दिसतो. बाकी काही दिसत नाही. कारण का भीती पोटी त्यानं मला मारणार आहे नसून त्याला देव आधी भेटला आणि त्याचा उद्धार करून आपल्या स्वरूपामध्ये विलीन केला. कारण का भक्ती जरी विरोध असली पण लागला टखळा त्या नामाचा. त्याच्या नामाचा टकळा लागला. कुणाच्या? रामाच्या नामाचा टकळा लागला. पुण्या रूपाने लागला पण लागला की नाही. तस जिजाबाई शिवा देत होती. 1 मिनिट सुद्धा लागू नये इतकं शिवा देवा देवाला. देवाला शिव्या देऊन शिव्या देऊन शिव्या देऊन देवावर बोलून झालं. म्हणून तिच्यातून कधी मोठं व्हावं आणि तिलाच आधी देवाला भेटायला आलं. तर आले कशासाठी आले. पायातला काटा मोडलाय म्हणून आले. तेव्हापासून बापू काटा दिसणं आला की आधी जिभीला बोट लावतात आणि नंतर पायाला लावतात. परत त्या पायाचा बोट काढतात अजून जिभीला लावतात अजून डबल. देवानं घातल्यामुळं तुम्ही आम्ही करतो. देवाच्या पायाला चाटून असं करून काटा काढले देवाने. काय पुण्य असेल त्या माऊलीचं. अजून काय म्हणतात बघा. पैसा कंसुलेश करी म्हणे कृष्ण केवळ माझा वैरी. याच्या दृष्टीचा सोनी दुरी नवय श्री हरी सर्वथा. अहो कंसाला तरी काय झालं. कशात आठवा. हार एकामध्ये त्याला आठवा. बर कोणाला आठवला. ज्ञान महाराजाला विचार सांगते ते. होय हो बघा तर कसं करायचं ते. बरोबर त्याने बघल्यात कुठं असेल. बरं जाऊन येऊ का त्याच्याकडे. त्या बायला लय करायला. कंसाला पाण्यात आठवा. झोपेत आठवा. खाताना आठवा. आठव्याचीच आठवण लागली. कशाला. कंसाला. किती राहिले डोळ्या. टाइम किती राहिला. 15 मिनिटं. आता अण्णासाहेब सांगतो. हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. जा 15 मिनिटं राहिले. नाही गोष्ट सांगायची अर्धवट सांगायची बरोबर. प्रभू ओम श्री गणेशाय सरस्वती जितुकी कांता म्हणे दृष्टी काळान पायाचा म्हणे तयास न करिता तिच्या भोवता फिरते. या ठिकाणी महाराज भगवान पांडुरंग परमात्मा जिजाईचा काटा करण्यासाठी गेले असताना जिकडं पाहावं ते जिजाईला भगवान पांडुरंग परमात्मा दिसत होते. आणि ज्यावेळेस जिजाई मात्र वाटायला लागले की ह्याला काय म्हणून या काळाला
दिसायला लागले. त्याला बघून तर काय त्याला पांडुरंगाला असं वाटलं की जिजाबाई मला काय बघायला तयार नाही. पहिला जिकडे पाहावं तिकडे आपण दिसावं करेल का जिजाबाई म्हणून लागले. जय भिंगाच्या सदने विष्णुमूर्ती सापले कोणी जिकडे पाय तिकडे नाही चक्र पान दिसत असे. मला या ठिकाणी कवी करताना एक छोटं उदाहरण दिलेलं आहे. त्याचा एखादा भिंग आहे आणि भिंगाचीच मूर्ती आहे. जिकडे पाहावं तिकडे भिंगामध्ये काय दिसणार आहे मूर्ती दिसणार. तसं मग या ठिकाणी जिजाबाई मातेला ज्या दिशेला पाहावं पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर जिकडे 10 दिशेला पाहावं तसं तिकडे या ठिकाणी माझ्या जिजाबाईला भगवान पांडुरंग या ठिकाणी झालेलं आहे. आहे कांकण सरेची येते अविते कंटाळले चित्त भगनेत्र घातून आणि वाच राहत हो आत हे दिसत जग. मला काय सांगलं जिजाबाईला तिकडे पाहावं बरं झालं. परमात्मा दिसू लागला. जिजाबाई वैतागली ना. तिला राग आला, कंटाळा आला आणि म्हणून लागली, आता गप्प डोळे बंद करून बघतो म्हणजे बघतो म्हणजे आता काय दिसणार. जर डोळे बंद मी केलं दिसणार तेव्हा जेव्हा जिजाबाई डोळे बंद केली तेव्हा जिजाबाईला अंतरंगामध्ये अंतर्मनामध्ये भगवान पांडुरंग परमात्मा दिसत होता. आज जिजाबाई या ठिकाणी असं झालेली आहे. मे काही चांदलचा पोटे वैरी का वाची पडतो रस्ते कशा सर्व घेतली माझी पाटे या सर्व पोटी जलपतसे. काय प्रमाण जिजाबाई म्हणू लागली कसे पुण्या भद्रिका बनवला म्हणजे काय